मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांचे नेते मतदार चेक करण्यामध्ये व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये पुन्हा दुबार नोंदणी झालेली आहे असे आरोप जे आहे ते मोठ्या प्रमाणात केले। त्यानंतर आज माहीम दादर विधानसभेचे आमदार महेश सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली। त्यांचं म्हणणं आहे की सदा सरवणकर यांनी त्यांच्या जावयाच्या आणि त्यांच्या सासूचे नाव जे आहे ते पनवेलमधून दादर मतदारसंघामध्ये देखील आणि पनवेल मतदारसंघामध्ये देखील आहे असा आरोप जो आहे तो महेश सावंत यांनी केला। आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेवक समाधान सरवणकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महेश सावंत यांचं म्हणणं आहे की समाधान सरवणकर यांना जिंकून आणण्यासाठी सदा सरवणकर यांनी मोठ्या प्रमाणात दुबार मतदार नोंदणी केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या जावयाचं आणि त्यांच्या आईचं देखील नाव जे आहे ते पनवेलमधून प्रभादेवीमध्ये सुद्धा ठेवण्यात आलंय आणि दुबार मतदार आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। काय तुमची प्रतिक्रिया? ते दुबार मतदार आहे जे काही विषय असतील हे मला असं वाटतं की त्यांनी त्याची कोणाची जर त्यांची काय कोणाचीही नावं अशी डबल असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे आपल्याला गाईडलाईन्स दिल्या तशा प्रकारे करावं। तर मला सर्वात पहिली त्यांना विनंती करायची, आज दुबार मतदारचा सर्वात मोठा फायदा या महेश सावंतला झालेला आहे। आज माहीम परिसरामध्ये आपण किल्ल्याच्या जवळ आज तिकडचे काही 400 ते 500 कुटुंबांना आज मालाडमध्ये शिफ्टिंग दिलेलं होतं कायमस्वरूपी। आज हे शिफ्टिंग दिल्यानंतर देखील आज त्या सर्व लोकांची, एक विशिष्ट समाजाची ही लोक आहेत, या सर्व लोकांची आज त्या परिसरामध्ये आज तिकडे मतदार यादीमध्ये नावं आहेत। सर्वप्रथम मी विनंती करेन की खरंच जर तुम्हाला बाळासाहेबांचं जर हिंदुत्व मान्य असेल तर हे सर्व जे काही कुटुंब आहेत या कुटुंबांना डिलीट करणं गरजेचं आहे, कारण की हे एका विशिष्ट समाजाची लोक आहेत आणि ह्या समाजामुळे आज महेश सावंत यांचा या ठिकाणावरनं एक 800-900 मतांनी आज विजय झालेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की तेवढी ते हिंमत करतील ह्या मतदारांना डिलीट करण्यासाठी। पण माझी दादर माहीम परिसरातल्या सर्व हिंदू मराठी जनतांना विनंती आहे की आपण हे असे जे काही माहीममध्ये आज अनेक दुबार मतदार आपल्याला कापड बाजारात दिसतील, वांजेवाडीत दिसतील, आज माहीम दर्गा परिसरात दिसतील, ह्या मतदारांना आपल्याला शोधून बाहेर काढणं गरजेचं आहे। आज ह्या मतदानामुळे आज कुठेतरी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार या माहीम विधानसभेतनं दूर होत चाललेले आहेत। त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। त्यांचं जे म्हणणं होतं की त्यांनी सदा सरवणकर यांनी त्यांच्या जावयाचं आणि त्यांच्या आईचं नाव या ठिकाणी मतदार यादीमध्ये तुम्हाला विजयी करण्यासाठी नोंदवण्यात आलेलं आहे, दुबार मतदार त्यांचं म्हणणं आहे। यामध्ये काही तथ्य आहे का? मला असं वाटतं त्यांनीच नोंदवलं आहे का काय मला बघायला लागेल त्या गोष्टीचं, की 2 मतांनी मी काही विजय होणार नाही, पराजय होणार नाही, जे काही गोष्टी असतील करायचंच असेल 2 मतासाठी मला असं वाटतं की त्याची चौकशीचा विषय आहे। किंवा त्यांनी जर अशा माझं कशाला महेश सावंतच्या जरी सासऱ्याचं नाव असेल, त्याच्या बायकोच्या बहिणीचं नाव असेल, त्याच्या मेवण्याचं नाव असेल, ते देखील त्यांनी शोधावं, असेल तर त्यांनी ते डिलीट करून टाकावं। असेल कुठे एका ठिकाणी, हे बघा ते काय मी काय निवडणूक आयोगाचा अधिकारी नाही आहे किंवा त्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत। मला जे माहिती आहे ते मी सांगू शकतो की माहीममध्ये हे जे काही परिसर गोष्टी चालू आहेत, आज 1-2 नावापेक्षा मला असं वाटतं की तिकडे हजारो नावं अशी आहेत एका विशिष्ट समाजासाठी की ते घातक आहेत। आज आपल्यासाठी घातक आहोत की आज त्या मतांवरती ते आमदार झालेले आहेत, पण ते फक्त काँग्रेसची युती होती म्हणून ती मतं त्यांना पडलेली आहेत, काय त्यांना तीही मतं पडणार नाही आहेत। फक्त काँग्रेससोबत युती होती म्हणून ती मतं त्यांना पडलेली आहेत। माझी विनंती आहे की ती जी मतदार आहे, आज आम्हीही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे की ही कायमस्वरूपी जर त्यांना MMRDने घरं दिलेली आहेत, ते ऑलरेडी तिकडे देखील मतदान करतायत आणि इकडे पण मतदान करत असेल, असलम शेख यांना मतदान करतायत आणि इकडे मतदान महेश सावंत यांना त्या समाजाने केलेली आहे, तर हे मतदार पहिले काढणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की निवडणूक आयोग ह्याच्यावरती देखील सर्वात पहिली कारवाई करेल। त्यांचं असं देखील म्हणणं आहे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, आशिष शेलार मराठी महापौर होईल असं सांगत नाहीत, परंतु आम्ही सांगतोय की ठाकरे बंधूंचाच महापौर मराठी माणूस हा मुंबई महानगरपालिकेमध्ये होईल। मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होईल, त्यासोबतच मुंबईचा महापौर बाळासाहेबांचा जो धनुष्यबाण आहे याचाच मुंबईचा महापौर होईल, कारण की मुंबईकर हे बाळासाहेबांना मानणारे आहेत। आणि याच्या आधी देखील हा धनुष्यबाण जो मुंबई महानगरपालिकेवरती धनुष्यबाणाची जी काही सत्ता आहे आणि हा जो काही भगवा फडकत आहे, आम्ही सर्व शिवसेना भाजप सर्व एकत्रित येऊन ह्या बाळासाहेबांच्या विचारांचा आणि बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचाच महापौर बसवू। महायुती संदर्भात निर्णय झालाय, म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार आहात असं एकंदरीत चित्र स्पष्ट आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस म्हणते की आम्ही मनसेला जर सोबत घेतली तर मारहाण करणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाहीये, परंतु वडेट्टीवार आता पुन्हा एकदा म्हणतायत की आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, आम्ही जाण्याचा विचार करू। याकडे कशा पद्धतीने पाहताय महाविकास आघाडीमध्ये आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने? मला असं वाटतं की शिवसेना भाजप ही एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे आणि एकत्रितपणे आमचं काम सुरू आहे।
काँग्रेस, मनसे आणि उभाटा ह्यांचं काय सुरू आहे हे आपल्यालाच बरं की दरवेळेला आपण एका विचारावरती जातो, परत त्यांना काँग्रेस चालते, परत मनसे चालते, म्हणजे त्यांच्याकडे आता विचार बाकी राहिले नाहीत. आम्ही शिवसेना, भाजप म्हणून बाळासाहेबांचे जे विचार आहेत, जे मुंबईकरांवरती बाळासाहेबांचं प्रेम होतं, त्या विचारांना धरून त्यासोबतच आम्ही तशी निवडणूक लढवू. आणि बाळासाहेबांना जी मुंबई हवी आहे त्या मुंबई हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्व आम्ही न सोडता ही निवडणूक लढवणार आहोत. आणि मला 100% खात्री आहे की मुंबईकर आज हिंदू एकत्रित येऊन हा आम्हाला विजय देतील. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की आपल्यासोबत माजी नगरसेवक समाधान सरवणकर होते. आणि ज्या पद्धतीने महापौराच्या अनेक चर्चा आहेत, तर महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर जो आहे तो बाळासाहेबांचाच होईल आणि धनुष्यबाणाचाच होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ते माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन आदिल सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.